आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। यशोधराकडे हुबेहूब आराध्यासारखी दिसणारी एक मुलगी राहतीये। श्रेयसला बरं करण्यासाठी तिचा वापर केला जातोय आणि श्रेयसला असंच वाटतं की ती आराध्य आहे। ती आराध्या म्हणजे ती जी कोण मुलगी आहे ती कोण आहे, कुठून आली, कशासाठी आली आहे आणि यशचं काम करण्यासाठी ती का तयार झाली आहे, तिचा मोटिव्ह काय आहे, या सगळ्या गोष्टींची मला इन्फॉर्मेशन पाहिजे। ओके मॅडम। ही मुलगी जर आपल्या बाजूने आली तर यशला जेलमध्ये जाण्यापासून कोणी वाचवू शकत नाही। ऍट एनी कॉस्ट मला ही मुलगी पाहिजे। जा कामाला लाग। ठीक आहे। काय चाललंय तारा? भाकऱ्या करते। हे बघ तारा, श्रावणीचा आज लग्नानंतरचा पहिला दिवस आहे। मी म्हणते काहीतरी गोडधोड करून घेईन तिच्याकडून। श्रावणी, खीर कर आज। हो आजी। तारा, चालू देत तुझं। हा, मी येते जाऊन। श्रावणी, जरा मदत करा एकमेकींना, भांडू नका। हा, बहिणींसारख्या राहा। येते मी। घे की खीर करायला। हे सगळं तुझा पसारा उचल। 5 मिनिटं थांब। नाही थांबणार मी। आणि तुझं हे सगळं सामान आहे ना, हे एका बाजूला ठेवायचं, कळलं? मी स्वयंपाक करत असताना मला तुझं हे सामान नकोय माझ्या इथे, नाहीतर तुझ्यामुळे माझी खीर खराब होईल, कळलं का? अगं थांब की 5 मिनिटं। सांगितलं ना, वेळ नाहीये माझ्याकडे। उचल। अगे मूर्ख आहेस का तू? चटका लागला असता ना मला आता। कळत नाही का तुला? तुला सांगितलं होतं ना, हे सगळं तुझ्या बाजूला ठेव, माझ्या इथे आला नाही पाहिजे। हे सगळं उचल, मला खीर करायची, उगाच भांडण नको करू सकाळी। अगं अगं अगं, काय झालं काय? आजी बघाव कशी बोंबाबोंब करते। आजी तुम्हाला मी सांगते, मी छान खीर करत होते ना इथे, तर ही मुद्दाम, हिने ना मला मुद्दाम चटका देण्याचा प्रयत्न केलाय। हिला मी या घरात नकोय ना म्हणून ही अशी वागतीये। काय ग, मुद्दाम केलास ना तू हे सगळं? आजी मी तुम्हाला सांगते, ही मला माझ्या किचन मध्ये नकोय। प्लीज तुम्ही हिला बाहेर काढा, प्लीज।